टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राजापेठ उड्डाण पुलावर ट्रकच्या धडकेत कामासाठी आलेल्या 2 तरुणींना चिरडलं। वाळूने भरलेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक। हेल्मेट घातलं असून सुद्धा महिला वाचली नाही। शहरातील हेल्मेट घातलेल्या महिलेची पहिला बळी। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार। शहराच्या प्रतिबंधित क्षेत्रात वाळूने भरलेला एक ट्रक पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात। अमरावतीमधील वाहतूक व्यवस्थेबद्दल लोक संतप्त। अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। राजापेठ उड्डाण पुलावर वाळूने भरलेल्या ट्रकची धडक बसल्याने एका आत्या आणि भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला। कामासाठी अमरावतीला आलेल्या या 2 तरुणींचा रस्त्यावर दुर्दैवी मृत्यू झाला। हेल्मेट घातलेलं असून सुद्धा या तरुणीचा जीव वाचू शकला नाही। या भीषण अपघातामुळे शहरातील वाहतूक कोंडी, नो एंट्री झोन मधून धावणारे अवजड ट्रक आणि रस्ते सुरक्षा हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले। अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर वाळूने भरलेल्या भरधाव ट्रकनं 2 तरुणींच्या दुचाकीला धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय। मृतकांमध्ये गौरी प्रमोद धर्माले आणि हर्षा आदेश गवांदे या आत्या आणि भाचीचा समावेश होता। प्राथमिक माहितीनुसार त्या कामासाठी अमरावती शहरात आल्या होत्या। MH27 EB 9587 या क्रमांकाची बाईक उड्डाण पूल चढत असताना तिच्या पुढे वाळू घेऊन जाणारा एक ट्रक होता। दोन्ही वाहनांची एकाच वेळी टक्कर झाली। एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मृत तरुणीने हेल्मेट घातलं होतं, मात्र धडक इतकी जोरदार होती की हेल्मेट तुटलं आणि ती वाचू शकली नाही। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला। घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप चव्हाण आणि पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। ट्रक चालक पळून गेल्यामुळे पोलिसांनी स्वतः ट्रक पोलीस ठाण्यात आणला। या अपघातामुळे राजापेठ उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वाहतूक पोलिसांनी वाहतूक इतर मार्गावर वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलीस हद्दीत सुमारे 4:30 वाजता गजरे पुलावरील राजापेठ पुलावर एक अपघात टिप्पर आणि मोटरसायकल मध्ये झाला। तर त्या अपघातामध्ये जो एक महिला आणि एक मुलगी ही जागेच गतप्राण झालेली आहे आणि जो टिप्पर चालक आहे हा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन तसे सोडून त्या ठिकाणून त्यांनी पळ ठोकलेला आहे। अपघातग्रस्त वाहन पोलिसांना जमा केलेले आहेत आणि ज्या महिला यामध्ये दुर्दैवाने मृत्यू पडलेल्या आहेत त्यांना इरविन हॉस्पिटलला हलवण्यात आलेला आहे। त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत आणि चालकाचाही शोध घेत आहोत। सो प्राथमिक माहितीनुसार चूक कोणाची असेल काही माहिती मिळाली नाही, हे तर तपासानंतर कळेल की चूक कोणाची होती आणि कशामुळे एक्झॅक्ट अपघात झाला। CCTV आणि ह्या त्या गोष्टी बघून आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येईल। नो एंट्री मध्ये ट्रक्स काही प्रवेश होतात का काही? नाही, नो एंट्रीचं तर तसं काही दिसत नाहीये। हेल्मेट आता या महिलांनी हेल्मेट घातलं होते का नाही याबाबतही तपास करतोय आम्ही आणि निश्चितच हेल्मेट घातल्यावर अपघातात त्याचा फायदाच होईल, नुकसान तर होणारच नाहीये। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।